अस्तरवर प्रथम मागील भाग कापून घ्यायचा आहे. त्यानंतर प्रेस पट्टी कापून घ्यावी. त्याच्यानंतर लगेच पुढील भाग कापून घ्यायचा. पुढील भाग कापून झाल्यानंतर कटोरीचा भाग कापून घ्यायचा आहे. त्यानंतर लगेच बाही कापून घ्यायची. बाही कापून झाल्यानंतर कटोरीवर मापे टाकून दाखवल्याप्रमाणे एक एक पार्ट ब्लाऊज पीसवर व्यवस्थित ॲडजस्ट करून ठेवायचा. अर्ध्या इंचावर अंतर सोडून एक एक पार्ट व्यवस्थित कट करून घ्यायचा. पाठीमागचा भाग कट करून घ्यायचा. त्यानंतर प्रेस पट्टी कट करून प्रत्येक पार्ट टाचण्या लावून व्यवस्थित स्टिच करून घ्यायचा. अस्तरपेक्षा जास्त असलेले कापड कट करून घ्यायचे. पुढच्या भागाला कटोरी जोडून घ्यायची. प्रेस पट्टी व्यवस्थित ठेवून स्टिच करून घ्यायची. वरच्या बाजूने 1.5 इंचाची पट्टी लावून घ्यायची आहे. उंची 10 इंच, गळा रुंदी 2.5 इंच. त्यानंतर षटकोनी असा आकार त्यावर टाकून घ्यायचा आहे. कात्रीच्या साहाय्याने व्यवस्थित असं कापून घ्यायचा आहे. कापून झाल्यानंतर असा दिसेल आकार. त्यानंतर 4 इंचावरती मार्किंग करून अर्धा इंच अंतरावरती मार्किंग करून घ्यायचं. त्यानंतर 4 उंचीचा टक्स असा पट्टीच्या साहाय्याने आखून घ्यायचा आहे. अस्तरवर 4x7चा कपडा ठेवून स्टिच करून घ्यायचा. तो पलटून घ्यायचा. पलटून झाल्यानंतर सुईच्या साहाय्याने असं त्याला स्टिच करून घ्यायचं हाताने. त्यानंतर गोल्डन बटन लावून घ्यायचे. ते असं दिसेल. त्यानंतर कॅनव्हासचा कपडा बाहीवर ठेवून शिवून घ्यायचा. त्यानंतर तो कट देऊन घ्यायचे. कट दिल्यानंतर तो कपडा पलटून घ्यायचा आणि त्यावर एक टिप मारून घ्यायची डिझाईन लावून. त्यानंतर लेस लावून घ्यायची. आधी नॉट लावून घ्यायची, ती लॉक करून घ्यायची. त्यानंतर काठाचा कपडा तो जॉईंट करून घ्यायचा. तो असा दिसेल. त्यानंतर 1-1 इंचाचं मार्किंग करून डिझाईन आखून घ्यायची. त्यानंतर वरच्या बाजूला लेस लावून घ्यायची. दुसरीकडेही अशाच लेस लावून घ्यायची. त्यानंतर साईडच्या बाजूने सुद्धा अशी लेस लावून घ्यायची. त्यानंतर 1 इंचाचं अंतर ठेवून मार्किंग करून घेतलेल्या ठिकाणी पुन्हा लेस लावून घ्यायची. लेस लावून झाल्यानंतर 1-1.5 इंचाची पट्टी लावून फोल्ड करून स्टिच करून घ्यायची. तर हे असं दिसेल. मागच्या भागावर पुढचा भाग ठेवून स्टिच करून घ्यायचा आहे. त्यानंतर डिझाईनची बाजू मध्ये येईल असं बाही जोडून घ्यायची आहे. बाही जोडून झाल्यानंतर साईडनं टिप मारून घ्यायची आहे सरळ बाजूने. त्यानंतर पुन्हा एकदा उलट बाजूने एक टिप मारून घ्यायची आहे. फिटिंग झाल्यानंतर असा दिसेल.